बिर्याणी खायला प्रत्येकाला आवडतं, पण बिर्याणी करायचं म्हटलं की खूप वेळ किचनमध्ये थांबायला लागतं। आज आपण एकदम झटपट कुकरमध्ये व्हेज दम बिर्याणी कशी बनवायची हे पाहणार आहोत। या दम बिर्याणीची लेअरिंगही आपण कुकरमध्येच करणार आहोत। अगदी कमीत कमी भांडे भरून व एकदम कमीत कमी वेळामध्ये ही रेसिपी आपण बनवणार आहोत व आपली बिर्याणी हॉटेलसाठी एकदम मोकळी होण्यासाठीच्या टिप्स ही या ठिकाणी मी सांगितलेल्या आहेत। हॅलो फ्रेंड्स, यज्ञ कर्म फूड्समध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण एकदम झटपट कुकरमध्ये व्हेज दम बिर्याणी बनवणार आहोत। बिर्याणी बनवण्यासाठी लागणारी सर्व तयारी या ठिकाणी मी करून घेतलेली आहे। आज मी बिर्याणी बनवण्याचं जे प्रमाण घेतलेलं आहे ते 4 व्यक्तीच्या मापाने घेतलेलं आहे। जर तुम्हाला जास्त व्यक्तींसाठी बनवायचं असेल तर मी सांगितलं आहे त्याच्या पटीमध्ये तुम्ही हे प्रमाण घेऊ शकता। या ठिकाणी मी घेतलेला आहे 125 ग्राम पनीर, 100 ग्राम फुलकोबीचे तुरे मी या ठिकाणी घेतलेले आहेत, 80 ग्राम मटार, 80 ग्राम गाजराचे काप, 80 ग्राम फरसबी, 2 मीडियम साईजचे कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहेत। या ठिकाणी मी घेतलेला आहे 100 ग्राम बटाटा। बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला भाज्या खूप जास्त बारीक कट करून घ्यायच्या नाहीत। आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता व 2 हिरव्या मिरच्या ज्या मी सेंटरमधून कट करून घेतलेल्या आहेत। या ठिकाणी मी 4 ते 5 केसराच्या काड्या दुधामध्ये टाकून ठेवलेल्या आहेत। आपल्याला हे दूध बिर्याणी बनवते वेळी लागणार आहे व पाऊण कप दही जे मी फेटून घेतलेलं आहे। या ठिकाणी मी 2 मोठे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत। आपल्याला हे ब्राऊन रंगावरती तळून घ्यायचे आहेत। या ठिकाणी मी 600 ग्राम तांदूळ घेतलेले आहेत। कप मेजरमेंट म्हणाल तर हे 3 कप तांदूळ आहे। 4 व्यक्तींसाठी हे तांदळाचं प्रमाण एकदम परफेक्ट होतं। खड्या मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे 4 काळी मिरी, 4 लवंग, 1 चक्रीफूल, 1 बडी इलायची, दालचिनीचा तुकडा, 2 तमालपत्र व हाफ टीस्पून या ठिकाणी मी शाही जिरा घेतलेला आहे। आपण बिर्याणी कुकरमध्ये बनवणार असल्यामुळे आपल्याला हे तांदूळ भिजत घालण्याची गरज नाही। आपल्याला फक्त हे तांदूळ धुवून लगेचच बिर्याणी बनवण्यासाठी वापरायचे आहेत, कारण कुकरमध्ये तांदूळ एकदम पटकन शिजले जातात। बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला तांदळाच्या दीडपट म्हणजे 3 कप तांदळासाठी 4.5 कप पाणी वापरायचं आहे। सर्व तयारी झालेली आहे। आता आपण बिर्याणी बनवून घेऊ। बिर्याणी बनवण्यासाठी या ठिकाणी मी कुकरमध्ये 4 टेबलस्पून तेल घालून घेतलेलं आहे। तुम्हाला बिर्याणी तुपामध्ये बनवायची असेल तर तुम्ही तेलाच्या ऐवजी तूपही वापरू शकता। आपण बिर्याणी बनवण्याची सगळी प्रोसेस हे कुकरमध्येच करणार आहोत। आपण बिर्याणीमध्ये घालण्यासाठी जो उभा कांदा चिरून घेतला आहे तो कुकरमध्येच तळून घेणार आहोत। आता आपलं तेल चांगलं तापलं गेलेलं आहे। आता आपण यामध्ये कांदा तळून घेऊ। कांदा तळायला टाकण्यापूर्वी आपल्याला तो सुट्टा करून घ्यायचा आहे। आता आपल्याला हा कांदा तेलामध्ये घालून छान ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। आपल्याला हा कांदा गॅस फुल करून छान तळून घ्यायचा आहे। आता आपला कांदा छान तळला गेलेला आहे, त्याला एकदम छान गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे। आता आपल्याला हा टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचा आहे। आपला सर्व कांदा काढून झालेला आहे। आता आपण बिर्याणी बनवून घेऊ। कांदा तळून घेतलेल्या तेलामध्येच आपण बिर्याणी बनवून घेणार आहोत। आता आपलं तेल छान तापलं गेलेलं आहे। आता आपण या तेलामध्ये घालून घेऊ सर्व खडे मसाले। सर्वप्रथम आपल्याला घालून घ्यायचा आहे शाही जिरा। जिरे छान तडकले की आपल्याला बाकीचे मसाले घालून घ्यायचे आहेत। चक्रीफूल, बडी इलायची, दालचिनीचा तुकडा, लवंग, काळी मिरी व तमालपत्र। आपल्याला हे सर्व खडे मसाले थोडेसे परतून घ्यायचे आहेत। आता आपण यामध्ये घालून घेऊ कढीपत्ता। 1 कढीपत्त्याचं पान मी या ठिकाणी वापरत आहे। कढीपत्ता छान तडकला की आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे बारीक चिरून घेतलेला कांदा। आपल्याला हा कांदा छान ट्रान्सलुसंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता आपला कांदा छान परतला गेलेला आहे। आता आपण यामध्ये घालून घेऊ आलं व लसणाची पेस्ट। आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर आपल्याला परत मिनिटभर हा कांदा व आलं लसूण पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची आहे।
आता आपला कांदा व आलं लसूण पेस्ट व्यवस्थित परतली गेलेली आहे। आता आपण यामध्ये घालून घेऊ कट करून घेतलेल्या सर्व भाज्या। या ठिकाणी मी पनीर सोडून सर्व कट करून घेतलेल्या भाज्या कुकरमध्ये घालून घेतलेल्या आहेत। कुकरमध्ये आपल्या भाज्या खूप लवकर शिजल्या जातात, त्यामुळे आपल्याला कुकरमध्ये तांदूळ घालून घेण्यापूर्वी भाज्यांना खूप जास्त वेळ शिजवून घेण्याची गरज नाही। आपल्याला अगदी मिनिटभर या भाज्या परतून घ्यायच्या आहेत। या ठिकाणी मी मिनिटभर भाज्या परतून घेतलेल्या आहेत। आता आपण यामध्ये घालून घेऊ 2 हिरव्या मिरच्या, ज्या मी सेंटरमधून कट करून घेतलेल्या आहेत। तुम्हाला बिर्याणी किती तिखट हवी आहे त्यानुसार तुम्ही हिरव्या मिरच्याचं प्रमाण वापरू शकता। या ठिकाणी मला खूप जास्त तिखट बिर्याणी नकोय, म्हणून मी फक्त 2च हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत। आता आपण भाज्यांमध्ये घालून घेऊ सर्व मसाले। या ठिकाणी मी एक मोठा चमचा म्हणजेच 1 टेबलस्पून बिर्याणी मसाला घेतलेला आहे, 1 टेबलस्पून धनेपूड, हाफ टेबलस्पून जिरेपूड, हाफ टेबलस्पून लाल तिखट व मीठ। आपल्याला या ठिकाणी भाज्याला लागेल इतकंच मीठ घालून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे सर्व मसाले भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या भाज्यांना ते व्यवस्थित कोट होतील। आता आपण भाज्यांमध्ये घालून घेऊ फेटून घेतलेलं दही। या ठिकाणी मी पाऊण कप दही घेतलेलं आहे। आपल्याला हे दही भाज्यांमध्ये एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्या सर्व भाज्या दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत। आता आपण यामध्ये घालून घेऊ पनीर। आपल्याला भाज्यांमध्ये सर्वात शेवटी पनीर घालून घ्यायचं आहे। जर तुम्ही सुरुवातीला पनीर घालून घेतलं तर आपलं पनीर चिवट होईल, त्यामुळे आपल्याला सर्वात शेवटी पनीर घालून ते थोडंसंच मिक्स करून घ्यायचं आहे, त्याला खूप जास्त शिजवून घ्यायचं नाही। बिर्याणीसाठीच्या सर्व भाज्या मसाले सर्व ॲड करून झालेलं आहे। आता आपण यावरती तांदूळ घालून बिर्याणीची लेअरिंग करून घेऊ। या ठिकाणी मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आपल्याला तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून तांदळावरचं स्टार्चचं प्रमाण कमी होईल, जेणेकरून आपला भात एकदम मोकळा व सुटसुटीत बनेल। आता आपण भाज्यांवरती तांदूळ घालून घेऊ। आपल्याला अर्ध्यापेक्षा कमी तांदूळ या ठिकाणी घालून घ्यायचे आहेत। आपल्याला एकाच वेळी सर्व तांदूळ घालून घ्यायचे नाहीत। मी 3 कप तांदळापैकी 1 कप तांदूळ या ठिकाणी फर्स्ट लेअरला घालून घेतलेले आहेत। आता आपण यावरती घालून घेऊ बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, थोडीशी पुदिन्याची पानं जी मी तोडून घेतलेली आहेत, थोडा फ्राय करून घेतलेला कांदा जो आपण सुरुवातीला फ्राय करून घेतला होता, थोडीशी कस्तुरी मेथी, 2 ते 3 चमचे तूप। बिर्याणी आहे त्यामध्ये तूप तर घालायलाच लागेल। व केसराचं दूध मी सुरुवातीलाच केसर दुधामध्ये घालून ठेवलेलं होतं, ते आपल्याला यावरती टाकून घ्यायचं आहे। परत एक तांदळाचा लेअर मी या ठिकाणी लावून घेत आहे। आपल्याला तांदूळ व त्यावरती कोथिंबीर, पुदिना, तळून घेतलेला कांदा, कस्तुरी मेथी, तूप व केसराचं दूध असे 3 लेयर्स लावून घ्यायचे आहेत। या ठिकाणी मी 3 लेयर लावून घेतलेले आहेत। आता आपण यामध्ये घालून घेऊ पाणी। या ठिकाणी मी 3 कप तांदळासाठी 4.5 कप पाणी घेऊन त्यामध्ये तांदळासाठी लागणारं मीठ घालून घेतलेलं आहे। आपल्याला तांदळामध्ये पाणी घातल्यानंतर मीठ टाकून ते मिक्स करून घ्यायचं नाही, त्यामुळे आपल्याला जे पाणी आपण टाकून घेणार आहोत त्यामध्येच मीठ विरघळवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या बिर्याणीच्या सर्व भातामध्ये मिठाचं प्रमाण अगदी बरोबर होईल। या ठिकाणी आपली बिर्याणी बनवण्याची सर्व प्रोसेस कंप्लीट झालेली आहे। आता आपल्याला कुकरला झाकण लावून फुल गॅसवरती कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। या ठिकाणी मी कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। कुकरची शिट्टी झाल्यानंतर कुकरमधली हवा गेल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लगेचच उघडून घ्यायचं आहे। आता आपल्याला ही तयार झालेली बिर्याणी एखाद्या मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायची आहे। जर तुम्ही ही बिर्याणी एखाद्या मोठ्या पसरट भांड्यामध्ये काढून न घेता कुकरमध्येच ठेवली तर आपल्या बिर्याणीची कुकिंग प्रोसेस चालूच राहील, ज्यामुळे आपली बिर्याणी ओव्हरकुक होईल व आपले तांदूळ जेव्हा तुम्ही बिर्याणी सर्व करायला घ्याल त्यावेळी तुटायला लागतील। आता मी या पसरट भांड्यामध्ये बिर्याणी काढून घेणार आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर बिर्याणी काढण्यासाठी चमच्याचा वापर न करता डायरेक्टली कुकर उलटा करण्याचा प्रयत्न करा,
जेणेकरून आपला एकही तांदूळ तुटला जाणार नाही। अशा प्रकारे आपल्याला कुकर उलटा करून ही बिर्याणी काढून घ्यायची आहे। या ठिकाणी मी कुकर उलटा करून सर्व बिर्याणी एका पसरट ताटामध्ये काढून घेतलेली आहे। बिर्याणी काढून घेतल्यानंतर आपल्याला बिर्याणीला 5 ते 10 मिनिट तसंच ठेवून द्यायचं आहे। अशा प्रकारे बिर्याणी मोठ्या पसरट भांड्यात काढून ठेवून दिल्यामुळे बिर्याणीची कुकिंग प्रोसेस स्टॉप होते व आपली बिर्याणीचा भात छान आकार घ्यायला लागतो, ज्यामुळे तुम्ही 10 मिनिटांनंतर जेव्हा बिर्याणी सर्व करायला लागाल त्यावेळी तुम्ही त्यामध्ये चमच्याचा वापर केला तरीही आपले तांदूळ अजिबात तुटत नाही, कारण त्यांनी एकदम छान त्यांचा शेप धरलेला असतो। बिर्याणी तयार करून झाल्यानंतर ही प्रोसेस करणं खूप जरुरी आहे। जर तुम्ही बिर्याणी कुकरमध्येच ठेवली तर आपली बिर्याणी ओव्हरकुक होईल व जेव्हा तुम्ही बिर्याणी सर्व करायला लागाल बिर्याणीमधील भाताचे शीत तुटायला लागतील। जर तुम्हाला रेस्टॉरंटसारखी चव व बिर्याणीचा प्रत्येक शीत मोकळा व खिलाखिला हवा असेल तर मी सांगितलेली सर्व प्रोसेस नक्कीच फॉलो करा। तुम्हाला ही व्हेज दम बिर्याणीची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।